नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आता सुरू झालेले आहेत आणि आपल्याला आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा हीट स्ट्रेस असेल किंवा हीट स्ट्रोक असेल, तर या अडचणी त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये खास करून एचएफ ज्या गायी असतील किंवा जर्सी ज्या गायी असतील, तर यांच्यामध्ये आपल्याला या समस्या त्या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळत असतात. मग आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना होणाऱ्या हीट स्ट्रोक किंवा हीट स्ट्रेसच्या ज्या काही समस्या आहेत, त्या कशा पद्धतीने आपण दूर करू शकतो? आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला हा स्ट्रेस किंवा स्ट्रोक आपण कसा ओळखू शकतो? यामागची कारणं काय आहेत? उपाययोजना काय आहेत? आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये कुठला बदल त्या ठिकाणी करू शकतो, की ज्यामुळे या समस्यांपासून आपण आपल्या पशूंना दूर ठेवू शकतो? तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या त्या ठिकाणी येत असतील, तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये आपल्याला ह्या ज्या हीट स्ट्रेसच्या समस्या येतात, तर त्या पाठीमागची कुठली कारणं ही असू शकतात. तर यामागील पहिले जे काही कारण आहे, तर ते म्हणजे जर आपलीकडचे तापमान हे 35-40 डिग्रीच्या पुढे गेलेले असेल किंवा हवेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आर्द्रता असेल, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला या हीट स्ट्रेसच्या समस्या पाहायला मिळू शकतात. आपण जर आपल्या गोठ्यामध्ये असणारे जे काही पशु आहेत, तर ते डायरेक्ट सूर्यप्रकाशाच्या त्या ठिकाणी संपर्कात येत असतील, खास करून सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये जर ते डायरेक्ट त्या ठिकाणी उन्हात असतील, तर आपल्या पशूंमध्ये त्यांना या हीट स्ट्रेसच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच जर्सी गायी असतील किंवा एचएफ गायी असतील किंवा म्हैस असतील, तर यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या हीट स्ट्रेसच्या समस्या खूप जास्त वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता झाली, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपला जो काही गोठा आहे, त्यामध्ये जर हवा खेळती नसेल, आपला गोठ्यामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पत्र्याचे शेड असेल, त्या ठिकाणी जर आसपास झाडांची कमतरता असेल, आपल्या गोठ्याच्या आसपासचं जे काही वातावरण आहे ते जर जास्त गरम असेल, तर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना हीट स्ट्रेसच्या समस्या येतात, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं ही पाहायला मिळतात. मित्रांनो, यामधील पहिले जे काही आपल्याला लक्षण दिसते, तर ते म्हणजे आपले पशु जर दूध देणारे असतील, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये 20 ते 30% कमतरता आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यासोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट असेल किंवा प्रोटीन्स असतील, तर ते त्या ठिकाणी कमी लागू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते सुद्धा कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते. आपले पशु जे आहेत, तर ते रेग्युलरपेक्षा 4 ते 5 पटीने जास्त पाणी पिताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंचा श्वसनाचा जो काही वेग आहे, तर तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपले पशु जीभ बाहेर काढून श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच आपल्या पशूंच्या तोंडामधून, नाकामधून लाळ गळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. आपल्या पशूंच्या शरीरामधील जी काही ऊर्जा आहे, तर ती आपल्या पशूंच्या शरीराला थंड ठेवण्यासाठी खर्च त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपले जे पशु आहेत, तर ते सुस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये वीकनेस आलेला पाहायला मिळतो. आपले जे पशु आहेत, तर ते बसून घेताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे, तर ती देखील कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना इतरही आजार होण्याचे जे काही धोके आहेत, तर ते त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपले पशु जर वेळेवरती माझावरती येत असतील आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना या हीट स्ट्रेसच्या समस्या निर्माण झाल्या, तर त्यांना माझावरती येण्यासाठी सुद्धा आपल्याला अडचणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भधारणेचा जो काही दर आहे, तर तो देखील कमी झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपल्या पशूंना गर्भधारणेसंबंधित अडचणी सुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्यासोबतच जर आपल्या पशूंमध्ये त्यांना हीट स्ट्रोकच्या समस्या पाहायला मिळाल्या आणि त्यावरती जर आपण तात्काळ त्या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तर आपल्या पशूंमध्ये त्यांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, यांसारखी लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस हीट स्ट्रेसच्या समस्या येतात, तर पाहायला मिळत असतात.
मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना करायच्या की ज्यामुळे आपल्या पशूंना या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी फायदा होईल आणि आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंवरती होणारा अतिरिक्त खर्च जो आहे तर तो देखील कमी करण्यासाठी मदत होईल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, यामधील पहिली जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना मुबलक प्रमाणामध्ये 24 तास थंड आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायची आहे की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता त्या ठिकाणी येणार नाही. त्यासोबतच या पाण्यामध्ये आपण त्या ठिकाणी मीठ आणि गूळ सुद्धा देऊ शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंना ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यासोबतच आपल्या पशूंच्या गोठ्याचे जे काही व्यवस्थापन आहे यामध्ये आपल्या पशूंच्या गोठ्यावरती असणारे जे काही छत आहे किंवा पत्रे असतील तर त्यावरती गवत किंवा पाचरट आपण त्या ठिकाणी टाकू शकतो किंवा त्याला पांढरा रंग त्या ठिकाणी देऊ शकतो, जेणेकरून आपल्या पशूंच्या गोठ्यामध्ये येणारी जी काही उष्णता आहे तिची तीव्रता त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो. त्यासोबतच सकाळी लवकर आपण आपल्या पशूंना चारा त्या ठिकाणी टाकू शकतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस वातावरण थंड झालेले असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना चारा देऊ शकतो. आपण आपल्या पशूंच्या चाऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो. आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सचर जे आहे त्याचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यासोबतच आपण आपल्या गोठ्यामध्ये जर म्हैस पालन त्या ठिकाणी करत असाल तर म्हशीला कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळा आपण थंड पाण्याने त्या ठिकाणी धुवून काढू शकतो. आपण आपल्या गोठ्यामध्ये फॅन असतील किंवा फॉगर्स असतील तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो की जेणेकरून आपण आपल्या पशूंच्या शरीरामधील जी काही उष्णता आहे तर ती दूर करून आपल्या पशूंना थंड वातावरण त्या ठिकाणी देऊ शकतो. सोबतच आपल्या पशूंच्या गोठ्याच्या आसपास जर त्या ठिकाणी झाडे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंना जास्त उन्हामध्ये त्यांची थंड सावलीमध्ये त्या ठिकाणी बसण्याची सोय ही करू शकतो. मित्रांनो, यांसारख्या घरगुती उपाययोजना त्या ठिकाणी आपण जर आपल्या पशूंमध्ये केल्या तर आपल्या पशूंच्या शरीरावरती त्यांना जे काही हीट स्ट्रेसच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी कमी करण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर करायचा की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेल्या या जे स्ट्रोकच्या किंवा स्ट्रेसच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी फायदा होईल. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन सुद्धा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत ही पाहायला मिळेल. तर मित्रांनो, यामधील पहिली जी काही उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मार्केटमध्ये येणाऱ्या ज्या काही इलेक्ट्रोलाइट्स पावडर आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंना पिण्याचे जे काही पाणी आहे तर त्यामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी देऊ शकतो. या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना पाण्याचे प्रमाण मेंटेन करण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंमध्ये आलेला थकवा दूर करण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंच्या शरीराला एनर्जी देण्यासाठी त्या ठिकाणी या इलेक्ट्रोलाइट्स पावडरचा फायदा आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, दुसरे जे काही सप्लिमेंट्स वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना व्हिटॅमिन सी आणि मिनरल मिक्सचर यांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. व्हिटॅमिन सी मुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी फायदा होईल. मिनरल मिक्सचरचा सुद्धा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी, त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये महिन्यातून 5 ते 10 दिवस लिव्हर टॉनिकचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतो. यामध्ये ब्रोटॉन, लिव्ह 52, लिव्होफेरॉल यासोबत आणखी कुठले चांगले लिव्हर टॉनिक असतील तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला या लिव्हर टॉनिक्सचा फायदा हा पाहायला मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांना या समस्या जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतील किंवा आपल्याला दिसत असतील तर त्या ठिकाणी मग आपण लिक्विड रेस्टोबल या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. हे औषध जे आहे तर ते आपल्या पशूंच्या शरीरावरती येणारा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर त्याला दूर करण्यासाठी त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्याला देते. त्यामुळे या औषधाचा सुद्धा आपल्या पशूंमध्ये आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. आपण आपल्या पशूंमध्ये ईस्ट ज्या ज्या काही पावडर मार्केटमध्ये येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन चांगले ठेवण्यासाठी फायदा होईल आणि आपल्या पशूंना ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी मदत आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, यांसारख्या सप्लिमेंट्सचा वापर जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्या पशूंच्या शरीरावरती येणारा जे काही हीट स्ट्रेस आहे, हीट स्ट्रोकच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. तसंच मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये जास्त प्रमाणामध्ये या समस्या त्या ठिकाणी उद्भवताना दिसायला लागल्या तर आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपण करू शकतो.
मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये येणाऱ्या हीट स्ट्रेसच्या समस्या असतील तर त्या कशा पद्धतीने ठीक करायला पाहिजे, त्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे आणि आपण या उपाययोजना आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे होऊ शकतात, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.